को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. नीट परीक्षेच्या निकालावरून गदारोळ आता वाढतच चालला आहे. परभणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी आंदोलनाचा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे इशारा दिलाय. स्वतः आमदार राहुल पाटील आपल्या सोबत आहेत. सर, काय घोळ आहे नेमकं नीटच्या संदर्भामध्ये तुम्ही पाहिलं असेल की संपूर्ण देशामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. जवळपास 30 लाख विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिली होती, परीक्षा दिली होती आणि कधी असं घडत नाही की टॉपर तुम्ही पाहिला असेल की 1, 2 किंवा 3 असतात, पण या एक्झाम मध्ये टॉपर जवळपास 67 मुलं टॉपर म्हणून या एक्झाम मध्ये घोषित करण्यात आलेले आहेत. विशेष करून एकाच सेंटरवरचे 7 मुलं जे एकाच्या मागे एक नंबर आला होता त्यांचा, ते 720 पैकी 720 त्यांचे मार्क आहेत आणि त्यांचे फक्त नाव उघडे करण्यात, त्यांचे आडनाव सुद्धा कोणाला माहित नाहीत की नेमके कोणत्या क्लासचे विद्यार्थी आहेत, यांनी कुठं अभ्यास केला होता, यांचे पहिली काय रँकिंग आहे हे सुद्धा कोणाला माहित नाही. आणि 720 पैकी 720 मार्क घेणारे 67 मुलं आज इथं झालेले आहेत. आणि तुम्ही पाहिला असेल की ही रँकिंग 700% वर गेलेली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये. म्हणजे विशेष करून ही किती मोठी बाब आहे की आज जर एखादा मुलगा 100 मार्क घेऊन 100व्या नंबरवर असेल तर तो या वर्षी 700व्या नंबरवर गेलेला आहे. आणि ग्रेस मार्क दिलेले आहेत. प्रोस्पेक्ट मध्ये कुठेही उल्लेख नाही ग्रेस मार्कचा. सांगितले की 1600 मुलांना उशिरा पेपर मिळाला. आपल्या महाराष्ट्रात गंगापूरमध्ये 15 मिनिट उशिरा पेपर मिळाला होता. तिथे यांचा कुठेही उल्लेख नाही, त्यांना कुठे ग्रेस मार्क नाही. मग मुद्दामून उशिरा पेपर देण्यात आला का, किंवा पेपर कुठं फुटलाय का, किंवा तुम्ही पाहिला असेल की 718, 19 मार्क ह्या एक्झामला पडू शकत नाहीत. कारण एकाची 720 पैकी एखादा प्रश्न चुकला तर 5 मार्क कमी होतात, म्हणजे त्याचे मार्क झाले पाहिजे 715. एखादा जर तुम्ही क्वेश्चन सोडवला नाही तर 4 मार्क कमी होतात, बरोबर आहे का? तर 716 झाले पाहिजे. 19 मार्क कसे होऊ शकतात 700? या सगळ्या गोष्टीचं संशोधन झालं पाहिजे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर फ्रॉड झालेला आहे, फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे आणि हे उघडा करायचा असेल तर दुसरी एजन्सी चालणार नाही. आमचं स्पष्ट मत आहे, आमची मागणी आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली एक उच्चस्तरीय कमिटी नेमून येणाऱ्या 8 दिवसामध्ये दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. आणि संपूर्ण एक व्हाईट पेपर, ज्याला श्वेतपत्रिका म्हणतात, ते केंद्र शासनानं श्वेतपत्रिका प्रत्येक नागरिकांसमोर ठेवावी. नेमकं या परीक्षेत काय घडलेलं आहे, आज सुद्धा आपलं अंग झटकण्याचं काम नॅशनल टेस्टिंग एजन्सी करते आहे. ते म्हणते की काही घडलं नाही. मग या अशा जादूच्या गोष्टी कशा घडल्या? मग त्या सेंटरवर हुशार विद्यार्थी होते का? दुसऱ्या सेंटरवर हुशार विद्यार्थी नाहीत का? तुम्ही काय केले तर लपवण्यासाठी या गोष्टी सगळ्या आता बाहेर आणता? निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी तुम्ही निकाल का लावता? तुम्हाला अजून मला वाटतं 5 मेला एक्झाम झाली होती, 14 जूनला निकाल होता, तर तुम्ही 10 दिवस आधी का निकाल लावला? एवढं तत्परता तुम्ही का दाखवली? त्याच्या आंदोलनाचा इशारा दिलाय तुम्ही. नेमकं कसल्या स्वरूपाचं आंदोलन असणार आहे? आम्ही रस्त्यावरचं आंदोलन करू, आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करू. जोपर्यंत आमच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा संघर्ष आमचा चालूच राहणार आहे. आम्ही कुठेही थांबणार नाहीत. आमची विनंती आहे की आपण सुप्रीम कोर्टाच्या निगराणीखाली उच्चस्तरीय समिती गठीत करावी आणि 5 दिवसामध्ये केंद्र शासनानं श्वेतपत्रिका यामध्ये काढावी. नेमकं काय घडलंय? शेवटी एक्झाम मध्ये तर फ्रॉड झालाय, पण सर्वसामान्य माणसाने विश्वास कोणावर ठेवायचा? नीट सारख्या एक्झाम मध्ये, मेडिकलच्या एक्झाम मध्ये जर अशा प्रकारचा फ्रॉड होत असेल तर आज विद्यार्थ्यांचं यांच्यावरचा विश्वास उडालेला आहे. आज दुर्दैवानं सांगायची गोष्ट म्हणजे 10 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली. किती पालक म्हणजे निराश झालेले आहेत की कसल्याच प्रकारचं त्यांना कोण धीर दिलं तरी रडतायत. अक्षरशः आमच्या घरासमोर येऊन रडतायत कित्येक तरी पालक. म्हणून माझी शासनाला विनंती आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. माझी तर स्पष्ट मत आहे की नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही जी एक्झाम कंडक्टिंग बॉडी आहे ही रद्द केली पाहिजे आणि या सगळ्या परीक्षा आपल्या आपल्या राज्याने घ्यावा किंवा UPSC सारख्या एखाद्या चांगल्या एजन्सीला ही एक्झाम कंडक्ट करण्याचं सांगण्यात यावं. अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि दोषीवर कठोरातल्या कठोर कारवाई झाली पाहिजे. तर 5 दिवसामध्ये केंद्र सरकारनं या संपूर्ण प्रकाराची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या जजच्या आधिपत्याखाली करावी आणि तसेच परीक्षा रद्द करण्याची मागणी या ठिकाणी आमदार राहुल पाटील यांनी केली आहे. शासनानं त्वरित यावर काही कारवाई केली नाही तर येणाऱ्या दिवसात रस्त्यावरचं आंदोलन करण्याचा थेट इशारा आता आमदार राहुल पाटील यांनी दिला आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.